सध्या प्रयागराज येथे सुरू असलेला कुंभमेळा अनेक अंगांनी चर्चेत आलाय। याचं कारण म्हणजे सोशल मीडिया। कुंभमेळा सुरू होताच सुरुवातीला सुंदर साध्वी म्हणून हर्षा रिचारिया, नंतर IIT बाबाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले। सुरुवातीला काही लोक केवळ हर्षा रिचारिया यांना पाहण्यासाठी कुंभमेळ्यात येऊ लागले होते। यामुळे हर्षा रिचारिया यांना अत्यंत जड अंतकरणाने कुंभमेळा सोडावा लागला। त्यातच आता आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या कुंभमेळ्यात रुद्राक्षमाला विकणाऱ्या मोनालिसा भोसले या 16 वर्षीय तरुणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोनालिसावरतीही तशीच वेळ आली आहे। याच निमित्ताने मोनालिसाची स्टोरी आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। या सगळ्या स्थितीमध्ये मोठा रोल असतो तो सोशल मीडिया प्रमाणेच काही माध्यमांचाही। माध्यमांनी वार्तांकन करताना याचं भान ठेवायला हवं। प्रसिद्धी ही दुधारी तलवारीसारखी असते। आपण प्रसिद्धी दिल्यामुळे एखाद्या गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला त्रास होणार असेल तर माध्यमांनीही संयम पाळायला हवा। यापूर्वी रानू मंडल, भुवन बादायकर यांसारख्या रस्त्यावर कष्ट करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना माध्यमांनी प्रसिद्धी दिली होती। या प्रसिद्धीमुळे त्यांचे काही दिवस तर चांगले जातात, मात्र त्यानंतर त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि त्यांना पुन्हा अंधारात आपलं आयुष्य कंठावं लागतं। सोनेरी रंगाच्या टपोरी डोळ्यात सुरमा घालून कुंभमेळ्यात रुद्राक्षमाळा विकणारी मोनालिसा मूळची मध्य प्रदेश मधील महेश्वर येथील भटक्या समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील आहे। महेश्वर गावात मोनालिसाच्या कुटुंबाची थोडी जमीन देखील आहे। उदरनिर्वाहासाठी मोनालिसाचे कुटुंब त्यांच्या समाजातील इतर लोकांसोबत रुद्राक्षमाळा आणि स्फटिकांचे मणी विकण्याचं काम करतं। कुंभमेळा हा मोठा धार्मिक उत्सव असल्यानं मोनालिसा तिच्या पालकांसह आणि तिच्या बहिणींसह या कुंभमेळ्यात रुद्राक्षमाळा विकण्यासाठी आली होती। अचानक कुंभमेळ्यात गेलेल्या एका ब्लॉगरची तिच्यावर नजर गेली आणि त्याने सहज मोनालिसाचा व्हिडिओ शूट केला। कुंभमेळा हा मोठा धार्मिक उत्सव असल्यानं मोनालिसा तिच्या पालकांसह आणि तिच्या बहिणींसह या कुंभमेळ्यात रुद्राक्षमाळा विकण्यासाठी आली। अचानक कुंभमेळ्यात गेलेल्या एका ब्लॉगरची तिच्यावर नजर गेली आणि त्याने सहज मोनालिसाचा व्हिडिओ शूट केला। तो व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला। हा व्हिडिओ अनपेक्षितपणे सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की मोनालिसाला पाहण्यासाठी, तिच्यासोबत रील काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी कुंभमेळ्यात लोकांची गर्दी होऊ लागली। सुरुवातीला मोनालिसा तिला भेटायला आलेल्या लोकांना सेल्फी देत होती, त्यांच्यासोबत रील देखील काढत होती। मग हे मोनालिसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाले आणि मोनालिसा रातोरात स्टार झाली। आता मोनालिसा हे नाव गुगल इंजिन सर्च सह इतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सर्च होतंय। मोनालिसा तशी इंस्टाग्राम वरती 2024 मध्येच आली होती। मोनी भोसले 8 असं तिच्या अकाउंटचं नाव आहे, परंतु तिचे फॉलोअर्स पूर्वी फारसे नव्हते। कुंभमेळ्यात सोशल मीडियावर व्हायरल होताच मोनालिसाचे फॉलोअर्स 3,69,000 वरती पोहोचले आहेत। एक्स वरती मोनालिसाचे अकाउंट आहे। तसेच प्रसिद्ध होताच मोनालिसानं स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलंय। या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबरही मोठ्या संख्येने वाढत आहेत। एकंदरीत एका गरीब कुटुंबातील मोनालिसा आता स्टार बनली आहे। एका प्रोड्युसरनं तिला चित्रपट ऑफर केल्याबाबतची माहिती एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये आहे। पण हे स्टारडम सध्या तरी मोनालिसाला महाग पडतंय, कारण कुंभमेळ्यामध्ये अनेक जण तिला पाहण्यासाठी जात आहेत, पण तिच्या माळा मात्र कोणच विकत घेत नाही, त्यामुळे तिचा धंदा होत नाही असं मोनालिसानं स्वतः एका व्हिडिओमध्ये सांगितलंय। कॅमेऱ्याच्या या गर्दीनं मोनालिसाचं सौंदर्य तर टिपलं, पण हे कॅमेरे मोनालिसाचे अश्रू टिपायला मात्र विसरले, हे वास्तव। अखेर या सगळ्या प्रकारामुळे मोनालिसावरती हर्षा रिचारिया यांच्याप्रमाणे कुंभमेळा सोडण्याची वेळ आली आहे। मोनालिसा आता मध्य प्रदेशला परतली आहे। माळा विकल्या जात नसल्यानं तिच्या वडिलांनी तिला गावी पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं मोनालिसाने म्हटले। आता रातोरात स्टार झालेल्या मोनालिसाचं पुढचं भविष्य काय, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एका सामान्य कुटुंबातील मोनालिसा प्रसिद्ध झाली ही चांगलीच गोष्ट, पण तिच्या व्यवसायावर परिणाम होऊन तिला कॅमेऱ्याच्या गर्दीनं झालेला त्रास तितकाच गंभीर। हर्षा रिचारिया कुंभमेळ्यात साधना करण्यासाठी आलेल्या असताना याच कारणानं त्यांना अश्रू गाळून कुंभमेळा सोडावा लागणं हे तितकंच गंभीर वास्तव। या पवित्र कुंभमेळ्यात केवळ फोटो आणि रीलसाठी आलेल्यांनी थोडं तारतम्य ठेवून वागणं गरजेचं आहे।
अन्यथा हर्षा रिचारिया, मोनालिसा सारख्या अनेक महिलांना कुंभमेळ्यात सोडावा लागेल. हर्षा रिचारिया, मोनालिसा यांच्याबाबत जे काही घडलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा.